एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। धाराशिवच्या धरण गावात ओबीसी समाजाने आंदोलन केलं। मराठा आरक्षणासाठीचा जीआर तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकारने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। वसई विरारमध्ये मंत्री प्रताप सरनाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जनता दरबाराच्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून नाईकांचा निषेध केला। दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। बुलढाण्यात उपविभागीय अधिकाऱ्याला घेराव घालत शिवसेनेनं आंदोलन केलं। गेल्या वर्षीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याचा आरोप केलाय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या या प्रमुख मागणीसाठी लातूरमध्ये जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी भव्य ध्वज रॅली देखील काढण्यात आली। उल्हासनगर पालिकेसमोर मनसेनं भर पावसात आंदोलन केलं। तातडीनं रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। खड्डे दुरुस्त न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। बीड तालुक्यातील मैदा पोखरी गावात मनोज जरांगे यांचे बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ बीड परळी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। लातूरच्या वांगदरी गावात एका तरुणानं नदीत उडी घेऊन आत्महत्या केली। ओबीसी आरक्षण संपलं असं म्हणत जीवन संपवल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात भीषण अपघात झाला। आयशर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातानंतर घाटात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती। खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला। नागपूरच्या अंबाझरीमध्ये पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचं तपासामधून समोर आलंय। पोलिसांकडून याबाबतचा तपास सुरू आहे। मुंबईमध्ये पेट्रोल भरण्याच्या वादातून पेट्रोल पंपावर 2 गटात तुफान हाणामारी झाली। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। धुळेच्या देवळीपाड्यामध्ये आश्रमशाळेमध्ये 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। मंजुळा पवार असं विद्यार्थिनीचं नाव आहे। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। गेल्या 3 दिवसात 2 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। वेरूळ लेणी परिसरातून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन लंपास केले आहे। मशीनमध्ये 16,07,100 रुपयांची रक्कम असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। दरम्यान पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय। रायगड जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा अलिबाग वडखळ महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। 18 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिकांनी रस्त्यावर उतरत अधिकाऱ्यांना जाब विचारला। लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये एटीएम मशीन गॅस कटरनं तोडून त्यामधील रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात लातूर पोलिसांना यश आलेलं आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं मध्य प्रदेशातील 4 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून एका वाहनासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील जुना पूल पाडत त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे। त्यासाठी एल्फिन्स्टन पूल बंद करत त्याचं पाडकाम करण्याकरता MMRDA फेब्रुवारीपासून प्रयत्नशील आहे। मात्र त्यात त्यांना यश येत नव्हतं। आता आज रात्री 12 वाजता हा पूल बंद केला जाणार आहे। मुंबई वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिली आहे। शिवडी वरळी उन्नत मार्गामधील एल्फिन्स्टन ब्रिज परिसरातील बाधित 2 इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। हार्बर मार्गावरील कुर्ला टिळक नगर स्थानकादरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील। पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी म्हाडानं सोडत जाहीर केलेली आहे। त्यानुसार एकूण 6,168 घरं उपलब्ध होणार असून त्यासाठी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे। गेल्या काही वर्षांपासून ओसी प्रमाणपत्राअभावी अनधिकृत इमारतींचा शिक्का बसलेल्या मुंबईतील हजारो इमारतींसाठी महिन्याभरात नवं धोरण आणण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतलेला आहे आणि त्यामुळे या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याची संधी मिळणार असल्याची माहिती उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पात ट्रॅकचं काम करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं लार्सन अँड टर्बो कंपनीसोबत करार केलेला आहे। या अंतर्गत महाराष्ट्रातील 157 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ट्रॅक आणि डिझाईन पुरवठा, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे।
ईपीएफओ दिवाळीपूर्वी एटीएम मधून पैसे काढण्याची तसंच बँकेसारखी सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करते. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर निर्णयाची शक्यता आहे. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेवा कराड या 35 वर्षीय तरुणानं ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. चिठ्ठी लिहून तरुणानं मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान मंत्री छगन भुजबळ आज कराड कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करणार आहेत. नेपाळसारखी परिस्थिती भारतात यायला वेळ लागणार नाही असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. केंद्र सरकारनं सतर्क राहिलं पाहिजे. सरकारनं सतर्क राहून बोकाळलेला भ्रष्टाचार बंद केला पाहिजे. दिवसेंदिवस न्याय व्यवस्था ही कोलमडत चालली असून तिला सावरलं पाहिजे असा सल्ला आंबेडकर यांनी दिलाय. धाराशिवच्या तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर आल्यानं तुळजाभवानी मंदिरात तयारीची लगबग सुरू आहे. साफसफाईसह अन्य कामांना वेग आलाय. तसंच तुळजाभवानी मंदिरातील छबिना मिरवणुकीच्या वाहनांची रंगरंगोटी करण्यास सुरुवात झालेली आहे. वडगाव मावळ न्यायालयासाठी 109 कोटी रुपयांची नवीन भव्य इमारत उभी राहणार आहे. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. जळगावच्या वडली गावात महिला एकत्र येत दारूबंदीसाठी आक्रोश मोर्चा काढला. एकूण 25 महिला बचत गटांनी एकत्र येत ग्रामपंचायतीला निवेदन सादर केलं. नारी शक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या व्यक्तिमत्व हक्काचं संरक्षण करताना दिल्ली उच्च न्यायालयानं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना त्यांचं नाव, फोटो आणि इतर वैयक्तिक वैशिष्ट्य बेकायदा व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यावर बंदी घातली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहे. सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीचं शिंदेंना आमंत्रण देण्यात आलं असून उपराष्ट्रपती पदांच्या शपथविधीला शिंदे उपस्थित असतील. सोनिया गांधी यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. सोनिया गांधी यांचं नागरिकत्व न घेता मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याबद्दल चौकशी आणि एफआयआर करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र यावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर मंत्री नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय. तर उद्धव ठाकरे भरोसा ठेवण्यासारखी व्यक्ती नसल्याचंही ते म्हटलंय. वनमंत्री गणेश नाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वारंवार करत असलेल्या वक्तव्याचे पडसाद आता नवी मुंबईमध्ये उमटू लागलेले आहेत. नाईकांनी हे थांबवलं नाही तर नाईकांची सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढू असा थेट इशाराच नवी मुंबईतील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी दिलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तुळापूरला आणि वढू येथे भेट दिली. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत त्यांनी बलिदान स्थळ आणि समाधी स्थळाची पाहणी केली. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 10 माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश आलंय. चकमकीत सीसी सदस्य मनोज उर्फ मॉडेम बालकृष्ण देखील ठार झालाय. दरम्यान माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने मिळवलं. तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला. आमचा जीआर मागे घेतला तर 16% आरक्षणही मागे घ्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरला कुणीही चॅलेंज केलं तरी धोका नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. तर मराठा समाजासाठीच्या जीआरमध्ये एक एक शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा असल्याचंही देसाई यांनी म्हटलं. ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय. तर ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही ते म्हटलं. शिवडी परिसरात अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर थरारक प्रकार समोर आलाय. अचानक रस्त्यावर 20 फुटांचा मोठा खड्डा पडल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अपघात टाळण्यासाठी तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड्स लावले. मुंबईतील शिवसेना भवनासमोर ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. टिळक ब्रिजवर ट्रॅफिक असल्यामुळे अन्य मार्गावरून ट्रक घेऊन जायला सांगितलं म्हणून पोलिसांच्या अंगावर ट्रक घालून चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं यामध्ये ट्रॅफिक पोलीस विश्वास बंडघर हे वाचले असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाण्यातील डायघर परिसरातील अवैध बांधकामावर पालिकेनं तोडक कारवाई केली आहे. कारवाईला नागरिकांनी विरोध केलाय. तोडक कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका आणि वर्सोवा पुलासमोरील परिसराची पाहणी केली. दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयानंतर त्यांनी ही पाहणी केली. तर दिवाळीपूर्वीचं टोलनाका स्थलांतरित होणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.